उद्या लागत नाही. पण आपल्यावरती असलेला आत्मविश्वास. मंचावर उपस्थित असलेले आमच्या फाउंडेशनचे सल्लागार डॉक्टर प्राध्यापक मनोहर संधानशिव सर, फाउंडेशनचे अध्यक्ष आयुष्यमान जी.बी. रायपुरेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संविधान प्रेमी नागरिक, डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे त्या घटनेचं वैशिष्ट्य जसं आहे, या देशात अंतर्गत काही कला असू द्या, मी या जातीचा तो त्या जातीचा, या धर्माचा तो त्या धर्माचा, पण या देशाच्या बाहेर गेल्यानंतर प्रत्येक नागरिकाला म्हणावं लागतं मी भारतीय आहे. निवडणुकीच्या काळामध्ये पक्षापेक्षा निवडून येणारे लोकप्रतिनिधी आपल्याला कसे हवे आहेत हे ठरविण्याचा अधिकार तुमचा आमचा आहे. कुठेही कोणाच्याही मोहाला आपण कधीच बळी पडता कामा नये आणि म्हणून जो घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे हा आम्ही योग्य रीतीने बजावला पाहिजे. तरच बाबासाहेबांचे विचार आज आम्ही प्रत्यक्षात उतरवले असं आपल्याला सहभागी असेल तर मला तो एक संदर्भ घेणं गरजेचं वाटतं. एकंदरीत भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती यावर बोलायचं म्हटलं तर देशातल्या त्या काळातल्या सर्वोच्च विद्वान मंडळींच्या सभेनं बनवलेलं संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. जय मंगल सारखा एखादा माणूस 2-4 पुस्तकं वाचून ते सगळंच सांगू शकेल अशातलं काही म्हणजे बिलकुल सुतराम शक्यता नाही. मग नेमकं संविधान म्हणजे काय आणि आजच्या परिस्थितीत ते समजून घेताना तुमची काय अपेक्षा आहे आयोजकांची आणि ऐकणाऱ्या मंडळींची काय अपेक्षा आहे आणि मला काय सांगायचं, हे सगळं असं सगळी ही भेळ आहे असं समजा. म्हणजे कदाचित तुम्हाला जे ऐकायचं असेल ते माझ्या मांडण्यातून येईल की नाही हा प्रश्न आहे, किंवा मला जे मांडायचं आहे त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल की नाही हा एक प्रश्न आहे. मात्र काही जरी झालं, वडीलधारी माणसं आहेत माझ्या मागे, ते सांभाळून घे. आणि म्हणून त्या विषयाकडे येताना मला काही गोष्टी तुमच्याशी प्रकर्षाने